नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेट 2025ची एक्झाम दिली आणि आता रोज सकाळी मोबाईल उघडल्यावर पहिला विषय येतो, रिझल्ट लागलाय का? तर आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. रिझल्ट कधी लागेल, मेरिट लिस्ट कधी येणार, कट ऑफ किती जाईल याचा अंदाज आणि पुढली प्रोसेस काय असणार. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही जर एकही पॉईंट मिस केला तर तुम्हाला कदाचित पुढली प्रोसेस पुढली इम्पॉर्टंट अपडेट मिळणार नाही. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, दरवर्षी टेट एक्झाम झाल्यानंतर अंदाजे 20 ते 30 दिवसात रिझल्ट लागतो. पण 2023मध्ये टेट एक्झाम फेब्रुवारीमध्ये झाली होती आणि त्याचा रिझल्ट मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागला होता. यंदा 2025मध्ये ही एक्झाम 27 मे ते 5 जूनच्या दरम्यान झाली होती आणि त्याचा रिझल्ट जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाहीतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार होता. परंतु यावर्षीची म्हणजे 2025ची एक्झाम थोडी जास्त ट्रिकी असल्यामुळे त्याचा रिझल्ट लागायला थोडा उशीर लागण्याची शक्यता आहे. पण एक लक्षात ठेवा, ऑफिशियल वेबसाईटवर एकही दिवस न चुकता व्हिजिट करा आणि जिल्हा परिषद भरती वेबसाईट रेग्युलरली चेक करत राहा. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात. तुमचा इंडिव्हिज्युअल स्कोअर, कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि तुम्ही क्वालिफाय झाले का ते. रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागतं. ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ऑफिशियल वेबसाईटला जा, टेट 2025 रिझल्ट लिंकवर क्लिक करा, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका. सबमिट केल्यानंतर तुमचा रिझल्ट स्क्रीनवर येईल. हेच तुम्हाला PDF स्वरूपात मेरिट लिस्टमध्ये देखील मिळेल. तर त्यामुळे तुमचा रोल नंबर आणि नेम सर्च करून शॉर्ट लिस्टिंग चेक करता येईल. तर मित्रांनो, टेट रिझल्ट लागल्यानंतर 2 प्रकारच्या मेरिट लिस्ट येतात. एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि 2 म्हणजे फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ असतो आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर यादी जाहीर होते. कट ऑफ ठरविताना काही गोष्टींचा विचार केला जातो. विद्यार्थ्यांची संख्या, कॅटेगरी वाईज सीटची उपलब्धता, क्वेश्चन पेपरचा डिफिकल्टी लेवल आणि नॉर्मलायझेशन प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, OBCचा कट ऑफ मागच्या वर्षी 112 होता, तर यंदा एक्झाम थोडी ट्रिकी असल्यामुळे तो 105 ते 110 दरम्यान राहू शकतो. ही फक्त अंदाजे माहिती आहे, ऑफिशियल नाही. रिझल्ट लागल्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुम्हाला तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला बोलावलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणे फार महत्त्वाचे आहे. तर ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते आपण वन बाय वन बघूया. तर 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, टेट स्कोअर कार्ड, डोमिशियल आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट. तर त्यानंतर ZP लेवलवर अंतिम निवड केली जाते. काही जिल्हे डायरेक्ट फायनल लिस्ट लावतात, तर काही जिल्हे इंटरव्ह्यू किंवा काउन्सिलिंग घेतात. चला तर मग काय स्टुडंट फेडचे कॉमन प्रश्न घेऊया. टेट क्वालिफाईंग मार्क्स किती असतो? तर अंदाजे बघितलं तर जनरलचा येतो 120+, OBCचा येतो 105+, SC आणि STचा येतो 95+. लो मार्क्स असेल तरी काही चान्स आहे का? तर हो, तुमचा डिस्ट्रिक्ट कमी कॉम्पिटेटिव्ह असेल तर लो मार्क्सवरही चान्स असतो. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रिझल्ट मिस झाला तर डोंट वरी, तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि तुमचा रोल नंबर सर्च करू शकता. तर मित्रांनो, ही सगळी माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कुणाचं करिअर सिक्युअर करू शकतो. सबस्क्राईब करा आणि जशीच ऑफिशियल अपडेट येईल तशी मी तुम्हाला नोटिफाय करणार आहे. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर टेट रिझल्ट.